नमस्कार मैत्रिणींनो, घिबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण 42 साईजच्या ब्लाऊजच्या बाहीची कटिंग पाहणार आहोत। 42चा चौथा भाग येतो किती 10.5 इंच। त्यामध्ये आपल्याला प्लस किती करायचं आहे, अर्धा इंच। जेव्हा आपण शिलाई मार्जिन ह्याची जेव्हा 2 इंच ठेवतो त्यावेळेस आपल्याला अर्धा इंच कंपल्सरीच असते। त्यावेळेस आपण अर्धा इंच कंपल्सरी घ्यायचाच आहे। जेव्हा तुम्ही 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवणार तेव्हा तुम्ही 10.5 जरी घेतलं तरीही चालतं। हे पहा, आता ह्याच्यामध्ये आपण 2 इंच शिलाई मार्जिन ठेवलेली आहे, त्यामुळे आपण इथे घेणार आहोत 11 वरती। 11 वरती आपल्याला इथे मार्क करून घ्यायचं आहे। 10.5 घेतलं तरी चालतं, जर तुम्ही शिलाई मार्जिन किती घेणार असाल त्यावरती डिपेंड आहे। आता हे पहा, आपण 10.5 वरतीच घेऊन पाहू। हे पहा, 10.5 इंचावरती घ्यायचं आहे। जेवढा आपला छातीचा चौथा भाग येतो तेवढा स्लीवचा घ्यायचा। जर तुम्ही एक्स्ट्रा मार्जिन घेत असाल, ब्लाउज फिटिंगमध्ये एक्स्ट्रा सोडत असाल तर तोही कपडा आपल्याला ॲडजस्ट करावा लागतो। तो असंच होत नाही, त्यालाही ॲडजस्ट करून घ्यावं लागतं। त्यामुळे पहा, जर जेवढी आपण शिलाई मार्जिन ठेवतो त्यामध्ये तेवढं प्लस करायचं आहे। 1.5 इंच ठेवत असाल तर तुम्हाला अर्धा इंच जरी वाढवलं, 1.5 इंच ठेवत असाल तर तुम्हाला वाढवायची गरज नाही आहे। जेवढा छातीचा चौथा भाग आहे तेवढ्याच मापावरती कटिंग करायची आहे। आणि जर तुम्ही 2 इंचमध्ये जर शिलाई मार्जिन सोडत असाल तर तुम्हाला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। तर हे पहा, आता आपण 10.5ची छातीचा चौथा भाग 10.5 इंच येतो आहे, आपण 10.5 घेणार आहोत, कारण आपण आता याला 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडणार आहोत। शिलाई मार्जिन आपण फिटिंगची जी सोडतो ना त्यावरती पूर्ण अवलंबून असते। आता पहा, आपल्याला 5.5 इंच रेडी पाहिजे आहे स्लीव्स, तर आपण किती घेणार आहोत, 6.5 इंच, 1 इंच एक्स्ट्रा करून घेणार आहोत। हे पहा, दोन्ही साईडने आपल्याला 6.5 इंचावरती मार्क करायचं आहे। आणि या साईडने आपल्याला किती डाऊन करायचं असतं, 3 इंच, 1 2 आणि 3, म्हणजे इथे आपल्याला 3.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे। 3 इंच आपल्याला अशी ही मुंडा खोली या साईडने अशी द्यायची आहे स्लीव्ससाठी। जर आपण लॉंग घेतली 10 इंचाची तर तुम्ही किती देणार, 3.5 इंच, 10 9 11 अशी जेव्हा स्लीव्ज येणार, जेवढी लेंथ वाढेल त्यावेळेस इकडे आपल्याला अजून अर्धा इंच डाऊन करायचं आहे। आणि जर ही स्लीव्ज जर शॉर्ट असेल, छोटी असेल तर त्यावेळेस तुम्हाला किती घ्यायचं आहे, 2.5 इंचपर्यंत घेऊ शकतो आपण। 3 इंचाची जर स्लीव्ज असेल, 3.5 इंचाची, त्यावेळेस तुम्हाला 2 किंवा 2.5 इंच घ्यायचं आहे। जशी स्लीवची उंची कमी जास्त होते तशी त्याला आपण मुंडा खोलीही कमी जास्त अंतरावरती देत असतो। तर हे पहा, आपण इकडे 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे, तर या जिथे डाऊन केले त्या साईडने 1.5 इंचावरती आपल्याला अशी सरळ एक रेष मारून घ्यायची आहे। त्यानंतर हे पहा, जिथे पॉईंट आहे तिथपासून ही अशी एक क्रॉस लाईन आखून घ्यायची अशा पद्धतीने। आता या साईडने पहा, आपल्याला सरळ 2 इंच पुढे जायचं आहे। 2 इंच असं आहे असंच सरळ घ्यायचं आणि त्यानंतर हलक्या हाताने हे पहा असं वरच्या साईडने अर्धा इंच होईल असं मिळवत जायचं। आता ह्याच लाईनपासून आपल्याला हलक्या हाताने परत असं करत हा आतल्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। हा मिडलचा बरोबर 1.5 इंचाचा झाला पाहिजे, अशा हिशोबाने आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे। हे पहा, आता अशा पद्धतीने आपली ही स्लीवची मार्जिन झाली। आता आपण हिला कट करून घेणार आहोत। कुठल्याही ब्लाऊजसाठी हाच फॉर्मा वापरायचा। आणि खालच्या साईडने इकडे पहा, आपल्याला 1 इंच डाऊन करायचं। ज्यावेळेस आपण फिटिंग करतो त्यावेळेस तुम्ही कमी जास्त असेल तर ॲडजस्ट करा, पण इथे 1 इंच डाऊन करायचं, जास्त करायचं नाही। आणि हा पहा, आता आपला फ्रंटचा पार्ट आहे। इकडे मला नॉर्मल्स असं थोडंसं जॉईंट देऊन घ्यावंच लागणार आहे, कारण ह्याच्यामध्ये आपली स्लीव्स पूर्ण निघणार नाही। अस्तर कमी पडून चालत नाही, मेन फॅब्रिकही चालत नाही, कारण जर उद्या जर त्यांना शिलाई उसवायची जर वेळ आली तर त्यांना तो ब्लाऊज उपयोगी यावा, म्हणून कमी जास्त कपडा कधी ठेवायचा नाही। इथे पहा, ह्या साईडनेही पहा, इथे आपल्याला कमीत कमी 1.5 इंचपर्यंत आहे असं सरळच जायचं आहे। आणि त्यानंतर असं तिरकस करून थोडंसं हा समोरचा पोर्शन कट करायचा आहे। इथे कपडा जर एक्स्ट्रा राहिला तर ब्लाऊजला फुगा 101% येतोच येतो। हा एवढा असा फिश कटचा शेप असा निघालाच पाहिजे, तेव्हाच आपला ब्लाऊज व्यवस्थित बसतो। ही झाली आपली फ्रंट आणि ही झाली बॅक साईड। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा। माझी मेथड तुम्हाला कशी वाटली तेही सांगा। आणि हे पहा, याच्यामध्ये मी तुम्हाला अजूनही एका पद्धतीने तुम्हाला स्लीव्स कशी कट करायची असती ते सांगते। हे पहा, आता आपण ह्याच्यामध्ये काय घेतलेला आहे, छातीचा चौथा भाग घेतलेला आहे आणि तोच ठेवून मार्क केला। ह्या पद्धतीने जर तुम्ही फिटिंगची मार्जिन 1.5 इंच सोडत असाल
त्यावेळेसच तुम्हाला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि डायरेक्ट स्लीव्ज कट करायची आहे. ती एकदम परफेक्ट बसणार. जर तुम्ही 2 इंच मार्जिन सोडत असाल तर तुम्हाला अर्धा इंच त्यामध्ये एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची आहे. त्यावेळेस तुम्हाला इकडे घ्यायचं आहे 11 इंच आणि 1.5 इंच जर शिलाईची तुम्ही फिटिंगची शिलाई मार्जिन ठेवत आहे त्यावेळेस तुम्हाला 10.5 इंचच घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला दुसऱ्या मेथडनेही समजून सांगते. पहा, अजून एक मेथड आहे. त्या पद्धतीने जर तुम्हाला जमली तर तशी तुम्ही कटिंग करू शकता. आता हे पहा, आपला हा आहे बॅक पार्ट. आता बॅक पार्ट आपण आपला घेतला. या टोकापासून या टोकापर्यंत तुम्हाला असा मेजरिंग टेप ठेवून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये पहा आपलं अंतर किती आलेलं आहे. किती आले पहा, इथे 9.5 इंच. किती आलं? 9.5 इंच. शोल्डरपासून या रेषेपर्यंत असं क्रॉसमध्ये मोजलं तर 9.5 इंच अंतर आलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आणि तुम्ही तुमचं स्लीवचं माप काढू शकता. 9.5 प्लस 1 इंच किती झालं? 10.5. आणि आपण आता ज्या पद्धतीने घेतलं छातीचा चौथा भाग तोही किती आहे? 10.5. कुठल्याही ब्लाऊजसाठी एकदम इझी आणि एकदम सोपी मेथड आहे. असं क्रॉस मोजून तुम्ही घेऊन 1 इंच प्लस करू शकता किंवा छातीचा चौथा भाग घेऊन तो वापरूनही तुम्ही कटिंग करू शकता. तुम्हाला जीही मेथड इझी वाटली, सोपी वाटली त्या पद्धतीने तुम्ही स्लीवची कटिंग करू शकता. जर तुम्हाला माझी मेथड आवडली असेल एक वेळा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला स्लीव्ज पुरली की नाही. काही जणांच्या ब्लाऊजमध्ये स्लीव्ज कमी पडते, जास्त पडते. ते कशामुळे होते माहिती आहे का? त्यावेळेस आपण काय करतो, जेव्हा आपण बॅकचा पार्ट हा कट करतो त्यावरती सगळं काही अवलंबून असते. ह्याचं मुंडा आपण किती घेतला, किती नाही, शोल्डर किती घेतलेला आहे त्यावरती पण पूर्ण गोष्टी डिपेंड असतात. पण ह्या पद्धतीने जर तुम्ही स्लीव्ज कट केली तर तुम्हाला ती कधीही कमी किंवा जास्त होणार नाही. थोडी एक्स्ट्रा झाली तरी कट करता येते, पण कमी होऊ देऊ नका. माझे 2 पद्धतीने तुम्ही कट करून पहा. तुम्हाला जीही मेथड आवडली असेल त्या मेथडने तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की स्लीव्ज कशी बसली, कशी नाही. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.